नमस्कार. चला तर नवीन वर्षानं नवीन एका व्हिडिओला सुरुवात करूया आपण. त्यापूर्वी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. असा निश्चय करा की येणारं हे 2026 त्याच्यामध्ये आपल्याला एकतरी गव्हर्नमेंट जॉब हा लागलाच पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास करूया. 2026-25 मध्ये जे झालं ते सोडून द्यायचं. आता 2026 मध्ये काय करायचंय आपल्याला हे निश्चित करूया. तर मग आता ही PSI भरती म्हणजे पोलीस उपनिरीक्षक भरती ही जी आहे तर हिच्या कुठं कुठं जागा रिक्त येतात, कशा पद्धतीने, किंवा प्रत्येक वर्षी ही पोलीस उपनिरीक्षक पद भरती होती. तर 31 डिसेंबरला काय एक GR आलेला आहे. 31 डिसेंबरला पण हे कार्यालय काम करत होतं बघा. तर पोलीस उपनिरीक्षक याच्या किती जागा आहेत रिक्त? 2357 ह्या जागा रिक्त आहेत. तर मग आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, किती जागा रिक्त येतात किंवा जाहिरात कधी येणार आहे हे असं आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा GR कधी आलेला आहे? 31 म्हणजे 31 डिसेंबरला हा GR आलेला आहे. तर महाराष्ट्र गट ब च हे पद आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI ही पोस्ट असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक याच्या कशा पद्धतीने याचं असणार आहे स्वरूप हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघ, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा आयुक्तालय पूर्ण याचे हे पद असणार आहेत पोलीस उपनिरीक्षक. तर मग याचे परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे याचा म्हणजे अगोदरच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या बेसिसवर आपण करू शकतो की कशा परीक्षा कधी होणार आहे किंवा याची काय काय अपडेट असणार आहे. तर बघा, मग याची परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे? बहुपर्यायी स्वरूपाचे, म्हणजे याच्या अगोदर बहुपर्यायी स्वरूपाचेच प्रश्न होते. तशा पद्धतीने 2026 मध्ये बहुपर्यायी असं हे प्रश्न असणार आहे. तर याचा मग काय एक अंदाज काय वर्तवलेला आहे? जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? मार्च 26 पर्यंत. म्हणजे ही मार्च 26 पर्यंत जाहिरात येणार आहे. मार्च 26 पर्यंत किंवा फेब्रुवारी 26 ला येऊ शकते किंवा एप्रिल. आपण शक्यतो मार्च म्हणतो कारण एप्रिल मध्ये पण येऊ शकते. मात्र ही जाहिरात ही येणारच आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी किती 2357 या जागा रिक्त आहेत. जसं आपण म्हणतो तलाठी भरती येणार, तलाठी 1700 जागा प्लस जागा रिक्त आहेत. मात्र त्याची जाहिरात ही प्रसिद्ध होईल. ती पण फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत होणार आहे. तर ही पण तशीच होणार आहे की ही जाहिरात पण आपल्याला मार्च फेब्रुवारी पर्यंत येईल. ज्यांना कोणाला अशा पदावर जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर मग याच्यामध्ये आता कुठे किती, जर मग याच्या फॉर्म कधी आपण, तर परीक्षा कधी होईल मार्च मध्ये सांगितलं आपण. तर याची एक्झाम निकाल कधीपर्यंत लागणार आहे? ऑक्टोबर पर्यंत. जसं की बऱ्याचशा ह्याचं सांगत आहेत की या आपल्याला पूर्व सूचना दिली जाते की ज्या काही म्हणजे महिन्यामध्ये 7-8 महिन्यामध्ये हे पूर्ण रिझल्ट पर्यंत परीक्षेचं होऊन जातं. आता 2026 मधलं टेंडर हे MPSC कडे जाणार आहे. त्याच्यामुळं आता TCS चं हे झालेलं आहे टेंडर. कारण इथून पुढच्या एक्झाम ह्या सगळ्या कोण घेणार आहे? MPSC मार्फत घेतलं जाणार आहे. तर मग आता ही एक्झाम नेमकी MPSC कडे जाईल का हे जाहिरात आल्याच्या नंतरच आपल्याला कळून जाईल. तर बघा मग नागपूरमध्ये किती जागा रिक्त येतात? नागपूरमध्ये आहेत 198 जागा ह्या नागपूरमध्ये रिक्त आहेत. 198 नागपूरमध्ये येतात. तसंच छत्रपती संभाजीनगर मध्ये किती येतात? छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत 119 ह्या. नागपूरमध्ये किती? 198 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगरला किती येतात? 119 ह्या जागा रिक्त आहेत. तसंच अमरावतीला किती येतात? अमरावतीला ह्या जागा आहेत 93 जागा ह्या रिक्त आहेत. अमरावतीमध्ये किती? 93. तसंच नाशिकमध्ये किती येतात? नाशिकमध्ये जागा रिक्त येतात 69 येतात. तसंच मुंबई कोकण सर्वात जास्त जागा कुठे येतात? मुंबई कोकण मध्ये आहे. कोकणातला जो काही भाग आहे मुंबईमध्ये येतो. म्हणजे मुंबई कोकण मध्ये किती? 1570 जागा ह्या रिक्त आहेत. म्हणजे PSIच्या एवढ्या जागा, पोलीस उपनिरीक्षक याच्या जागा ह्या एवढ्या रिक्त आहेत. तसंच पुण्याला किती येतात? पुणेमध्ये किती येतात? 208
283 ह्या जागा आहेत. आणि मग अशा पद्धतीने ज्यांना कोणाला पोलीस उपनिरीक्षक व्हायचं आहे, ज्यांचं सुरुवातीपासून स्वप्न आहे की आपल्याला पोलीस या पदावर जायचं आहे, तर त्याच्यातलं हे सगळ्यात चांगलं बेस्ट लेवलचं पद आहे PSIचं पोलीस उपनिरीक्षक अराजपत्रित हे पद आहे. तर अशा पद्धतीने हे जे अपडेट ही लवकरच येईल आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला काय अभ्यास हा सुरुवातीला करावा लागणार, सुरुवातीपासून अभ्यास करावा लागणार आहे. तर मग PSIच्या ज्या काही अगोदरच्या जागा होत्या त्याच्यानुसारच हे असणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी ह्या जागा लवकरच जाहिरात येईल आपल्याला. त्याच्या आधी आपल्याला अभ्यास हा चालू करायचा आहे. फक्त आपण कशावर व्हिडिओ बनवला की याची जाहिरात ही येऊ शकते, कारण ह्या एवढ्या जागा रिक्त आहेत. 2357 जागा ह्या रिक्त आहेत. मग त्याच्यासाठी तर हे निवडणूक प्रचार वगैरे सगळं झाल्याच्या नंतर ह्या जागाची अपडेट ही येईल. असंच जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला ह्या पेजला फॉलो करायला विसरू नका. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी नक्की चॅनलला फॉलो करा.